36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मेहकरमध्ये हुंड्यासाठी छळाचा आरोप, विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. 3 वर्षाचा चिमुकला घरात असताना घेतला गळफास, मनाला सुन्न करणारी ही घटना. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे वारंवार पैशांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपातून 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मेहकर शहरातील बालाजीनगर परिसरात घडली. या प्रकरणी मृत विवाहितेचे वडील रतन श्रीकिसन पागोरे यांच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत वैष्णवी गणेश मेरत हिचा विवाह 22 एप्रिल 2022 रोजी झाला होता. फिर्यादीनुसार विवाहानंतर 4चाकी वाहनासाठी आर्थिक मदत, वाहन कर्जाचे हप्ते, नातेवाईकांच्या लग्नाचा खर्च तसेच इतर कारणांसाठी माहेरून वारंवार पैसे आणण्याचा दबाव टाकला जात होता. या कारणावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी वैष्णवीकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे न आणल्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा तसेच मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 23 जून रोजी सकाळी वैष्णवीने वडिलांशी दूरध्वनीवर संपर्क साधून होत असलेल्या त्रासाची माहिती दिल्यानंतर काही वेळातच तिच्या आत्महत्येची बातमी कुटुंबियांना मिळाली होती. व्यंकटेश आलेवर आमच्याकडे एक गुन्हा दाखल आहे. अपराध क्रमांक 432/2026 कलम 82-85-3 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा 23 तारखेला दाखल आहे. यामध्ये एका महिलेनं आत्महत्या केलेली आहे. त्याचं कारण असं होतं की तिला हुंड्यासाठी सासरवाडीकडून भरपूर तगादा लावण्यात आलेला होता. लग्न 2022ला झालं, त्यावेळेस पण हुंडा देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये तिच्या पतीने पैसे कमावल्यानंतर पतीकडून नेहमी वारंवार तिला माहेरकडून 10 लाख रुपये घेऊन ये अशा प्रकारचा तगादा लावण्यात आलेला होता आणि याला कंटाळून तिने 22 ते 23 तारखेच्या रात्री आत्महत्या केलेली आहे. त्यावरून तिच्या वडिलांनी जी फिर्याद दिलेली आहे आपल्या पोलीस स्टेशनला, त्याच्यावरून मयत महिलेचा पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे. एक आरोपी आपण त्याच्यामध्ये अटक केला आहे. 2 दिवसाचा PCR घेऊन त्याला सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. इतर आरोपी शोधण्यासाठी आपण पथके रवाना केलेले आहेत. लवकरात लवकर इतर आरोपी सुद्धा आम्ही अरेस्ट करू आणि गुन्ह्याचं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात लवकरात लवकर सादर करू. धन्यवाद. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.